Hello everyone. In last lecture we will see p-value approach. In this lecture we will see when difference scores are zero. ओके. म्हणजेच आपल्याला जे मगाशी पण लास्ट लेक्चर मध्ये आपण जी साइन टेस्ट सुरू केली होती, लास्ट लेक्चर मध्ये बघितली होती बघा, की व्हॉट इज मीन बाय साइन टेस्ट आपण बघितलं होतं. साइन टेस्ट मध्ये आपण काय करत होतो, ह्या सायन्सला आपण एक इम्पॉर्टन्स दिलं होतं. ओके. म्हणजे सपोज आपण बिफोर मायनस आफ्टर करत असू, एखादी एरर्स फाइंड करा, एखादी ट्रीटमेंट असेल असं कन्सिडर करा. बिफोर एखादं प्रोजेक्ट दिलेला असेल तर बिफोर आणि आफ्टर हे जे आपल्याला ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर आपण डिफरन्स फाइंड करत असू, त्याच्यामध्ये आपल्याला एकतर इन्क्रीमेंट झाली आहे की डिक्रीमेंट झाली आहे, याच्यामध्ये आपल्याला हे आपण साइन टेस्ट नुसार आपण सांगतो की इम्प्रुव्हमेंट आणि त्याच्यामध्ये त्याला डिस्करेज कमी मार्क्स मिळाले, हे आपण त्याच्यामध्ये साइन टेस्ट मध्ये आपण या ठिकाणी शो केलेलं होतं. ओके. त्याची मेथोडॉलॉजी पण लास्ट लेक्चर मध्ये बघून झाली होती. क्रिटिकल व्हॅल्यूज बघून झाल्या होत्या की क्रिटिकल व्हॅल्यूज आपण कशा फाइंड करतो, आणि त्याच्यानंतर लास्ट पॉईंट बघून झाला होता की पी व्हॅल्यू अप्रोच. ओके. पी व्हॅल्यू अप्रोच मध्ये आपल्याला हा फॉर्म्युला दिला होता, पी एक्स सक्सेस इज इक्वल टू एन फॅक्टोरियल डिवाइडेड बाय एक्स फॅक्टोरियल into n minus x factorial into p raised to x in another bracket 1 minus p of x n minus x. तर हा आपल्याला जो फॉर्म्युला दिला होता हा पी व्हॅल्यू अप्रोच साठी दिला होता. त्याच फॉर्म्युलानुसार आपण पी व्हॅल्यूज कसा फाइंड करतो ते आपण या ठिकाणी बघितलं होतं. पी सक्सेसेस आपण फाइंड करून झाले होते, आणि नंतर पी ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू जर 2 असेल तर त्यावेळेला आपण काय केलं होतं, पी ऑफ 0, पी ऑफ 1, पी ऑफ 2 यांची सगळ्यांची आपण कलेक्टिव्हली ऍडिशन केली होती, आणि पी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 ची व्हॅल्यू फाइंड करून घेतली होती. तर ह्या सर्व जे पॉईंट्स होते ते लास्ट लेक्चर मध्ये आपले बघून झाले होते. आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत, वेन युअर डिफरन्स स्कोर्स आर झिरो. ज्यावेळेला तुमच्या दोन बिफोर आणि आफ्टर जर ट्रीटमेंट आहेत त्याच्यामधला म्हणजे नो इन्क्रीमेंट किंवा नो डिक्रीमेंट असं असेल, म्हणजे त्यांच्या दोघांमधला डिफरन्सच हा झिरो आलेला असेल, देन दॅट टाइम आपण काय कन्सिडर करतो किंवा काय कोणती प्रोसिजर युज करतो ती या ठिकाणी बघू. म्हणजे त्या ठिकाणी साईन काय द्यायचंय, एकतर पॉझिटिव्ह देणार आहोत, निगेटिव्ह देणार आहोत की काय देणार आहोत ते आपल्याला पण कळलं पाहिजे. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपल्याला हा पॉईंट दिलेला आहे की जर तुमचा डिफरन्स हा झिरो असेल तर त्यावेळेला आपण कशा कोणत्या ह्याच्यानुसार आपण साईन देतो, त्याच्यानंतर कोणत्या ह्याच्यानुसार आपण अप्रोच करतो की बाबा त्याची इम्प्रुव्हमेंट झालेली की रीड त्याला त्याचा मार्क्स कमी आलेले असं पण ह्याच्या ठिकाणी आपण चेक करू शकतो. ओके. काय सांगितलेलं आहे बघा, इफ देअर इज जस्ट वन डिफरन्स ऑफ झिरो देन ड्रॉप्स द ऑब्झर्वेशन अँड रिड्यूस द सॅम्पल साइज बाय 1. That is, sample size of the binomial distribution would be n minus 1. Okay. Then your binomial distribution size will be of 1. This is a reasonable approach if there is just one zero. However, if there are two or more zeros, an alternative approach is preferred. If there if there is an even numbers of zero, we randomly assign them positive or negative signs. If there is an odd numbers of zeros, we randomly drop one and reduce the sample size by one, and then randomly assign the remaining observations positive or negative signs. The following example illustrates the approach. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, एक एक्झाम्पल दिले, अ न्यू स्किल बेस्ड एज्युकेशन treatment is proposed to enhance the students' ability of employment at a graduate level. Okay. Professors are concerned with the students' ability to employability and access their marks before and after receiving the new treatment. Marks are measured on the ordinal scale. For analysis purpose, numbers are assigned to each response category as follows. First one दिलेलं आहे पुअर, सेकंड जर आपल्याला नंबर दिलेला असेल तर फेअर, 3 असेल तर गुड, 4 असेल तर व्हेरी गुड, आणि 5 असेल तर एक्सेलंट. द डेटा आर शोन बिलो. आता खाली आपल्याला डेटा दिलेला आहे 1 to 12 आपल्याला हे काय दिले, 12 स्टुडंट्स दिलेले आहेत, आणि त्यांचं आपल्याला काय दिलेलं आहे तर मार्क्स बिफोर ट्रीटमेंट आणि मार्क्स आफ्टर ट्रीटमेंट असा आपल्याला डेटा दिलेला आहे.
Okay, the question of interest is whether there is a difference in marks after skill based education as compared to before. ओके, तर आपल्याला काय करायचं, फर्स्ट स्टेप आपली काय असणार आहे, फॉर्म्युलेट हायपोथेसिस अँड डिसाइड लेवल ऑफ सिग्निफिकन्स. ओके, नल हायपोथेसिस काय असणार आहे, तर नल हायपोथेसिस असणार आहे H0 काय असणार आहे, द मीडियन डिफरन्स इज 0 वर्सेस अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे जो आपला H1 आहे तो काय असणार आहे, द मीडियन डिफरन्स इज नॉट 0 which is your alpha is equal to 0.05. Okay, when then your second step is select the appropriate test statistics. The test statistics are for the sign test is smaller of the number of positive or negative signs. Third step काय असणार आहे, the division rule. The division rule काय सांगितलेला आहे, the appropriate critical values for the sign test can be found in the table of critical values for the sign test. To determine the appropriate critical values, we need to sample size or number of matched pairs n is equal to 12, and our two-sided level of significance alpha is equal to how much, 0.55, sorry 0.05, कारण की आपल्याला लेवल ऑफ सिग्निफिकन्स हा 5% दिलेला आहे. ओके, just 5/100 is equal to काय असणार आहे, 0.05. The critical values for these two-sided test with n is equal to 12 and n alpha is equal to 0.05 is 2. And the decision rule is as follows: reject null hypothesis H0 if your test statistics R is less than or equal to 2. ओके, आणि स्टेप नंबर 4 काय दिलेली आहे आपल्याला, कम्प्यूट द टेस्ट स्टॅटिस्टिक्स बिकॉज द बिफोर ट्रीटमेंट measures are paired. We compute different scores for each student. In this example, we subtract marks before treatment from the measured after treatment. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेत, ह्या आपल्याला स्टेप्स दिलेत हाऊ टू फाइंड युअर, म्हणजे त्या मुलांनी आपली जी साइन टेस्ट आहे ती आपल्याला फाइंड करायची आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे ह्या ठिकाणी आपल्याला, की वेदर देअर इज डिफरन्सेस इन मार्क्स आफ्टर स्किल बेस्ड education treatment as compared to before. त्याच्यानंतर आता पुढचा जो आपण पॉइंट बघतोय, आता पुढे आपण हा टेबल कसा फाइंड करायचा तो बघून घेऊया.
आता आपल्याला जो डेटा दिला होता मार्क्स बिफोर ट्रीटमेंट आणि मार्क्स आफ्टर ट्रीटमेंट, हा जो डेटा आहे याच्यानुसार आपण काय फाइंड केलंय की आपला डिफरन्स फाइंड केलाय आफ्टर मायनस बिफोर. ओके, आफ्टर मायनस बिफोर जो आपल्याला डेटा मिळाला आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी आपण ह्या टेबलमध्ये फाइंड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढची जी पुढे काय केलेलं आहे बघा, वी नाव कम्प्युट द साइन टू द डिफरन्स स्कोर्स अँड बिकॉज देर आर टू झिरोज we randomly assign one negative sign, that is minus, to the student 5, okay, and one positive sign plus for student 8 as follows. म्हणजे ह्या ठिकाणी काय केलेलं आहे आपल्याला, ह्या ठिकाणी पूर्ण जो डेटा बघा, ओके, तर ह्या डेटामध्ये आपल्याला मोस्टली कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत, पण काय आहे या ठिकाणी झिरो आपल्याला 2 ठिकाणी मिळत आहेत. ओके, तर ह्या ठिकाणी आपण काय करतोय की एका झिरोला आपण मायनस साईन देणार आहोत आणि एका झिरोला आपण प्लस साईन देणार आहोत. म्हणजेच आपल्याला काय करणार आहोत, पूर्ण बॅलन्स करून घेणार आहोत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, म्हणजे त्यांना साईन आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा आपण रँडमली देऊन टाकणार आहोत. ओके, म्हणजे या ठिकाणी आपण स्टुडंट नंबर जो 5 आहे त्याला मायनस साईन दिलेली आहे, आणि स्टुडंट नंबर 10 आहे त्याला आपण काय केलेलं आहे, सॉरी 8 आहे त्याला प्लस साईन दिलेलं आहे. ओके, आणि बाकी ज्या ज्या ठिकाणी मायनस आहे त्या ठिकाणी मायनसच राहणार आहे, आणि ज्या ठिकाणी प्लस आहे तिथं प्लसच राहणार आहे. ओके, फक्त झिरो ज्या वेळेला असतील त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, बॅलन्स करण्यासाठी आपण काय करतो, एका ठिकाणी निगेटिव्ह साईन देतो आणि एका ठिकाणी आपण पॉझिटिव्ह साईन देतो. हिअर द नंबर ऑफ निगेटिव्ह साईन्स इज 3. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह साईनची व्हॅल्यूज किती आहेत, तर या ठिकाणी बघा हा टेबलमध्ये 1, 2 आणि 3, तर 3 सायन्स काय आहेत आपल्याला निगेटिव्ह आहेत. द नंबर ऑफ पॉझिटिव्ह सायन्स आर 9. ओके, द टेस्ट स्टॅटिस्टिक आर मिनिमम 3,9 इज इक्वल टू हाऊ मच 3. 3 आणि 9 मध्ये मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे तर 3 आहे, राईट. दॅट्स वाय आर इज इक्वल टू काय असणार आपला 3 असणार आहे. आर फाइंड कसं करतो, मिनिमम फ्रॉम 3 अँड 9, तर 3 आणि 9 मधला मिनिमम कोणता आहे तर 3. सो दॅट्स वाय आर ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला या ठिकाणी 3 मिळाली. आणि स्टेप नंबर 5 काय आहे तर कन्क्लुजन. कन्क्लुजन काय सांगतो आपण, वी डू नॉट रिजेक्ट H0 बिकॉज ऑफ 3 टेस्ट स्टॅटिस्टिक आर इज ग्रेटर दॅन 2, which is critical value at n is equal to 12 and alpha is equal to 0.5. ओके, तुम्हाला ह्या ठिकाणी टेबल दिलेला असेल आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचंय की तुमचं एन ची व्हॅल्यू किती आहे 12 दिलेली आहे आणि अल्फाची व्हॅल्यू किती आहे 0.05 दिलेली आहे. ओके, त्याच्यानुसार आपल्याला इथे ह्या ठिकाणी क्रिटिकल व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला तर 2 मिळालेली आहे. सो दॅट्स वाय वी डू नॉट रिजेक्ट H0. H0 आपण रिजेक्ट करत नाही. वाय, बिकॉज युअर 3 इज ग्रेटर दॅन 2. ओके, वेअर युअर 2 इज अ क्रिटिकल व्हॅल्यू ऍट n is equal to 12 and alpha is equal to 0.05. We do not have statistically significant evidence at alpha is equal to 0.05. The median difference are not zero. One can be infer that treatment may be effective. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला पी व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. पी व्हॅल्यू इज इक्वल टू काय आपल्याला येणार आहे तर बघा ह्या ठिकाणी आपल्याला एक थेरी पार्ट दिलेला आहे पी व्हॅल्यू साठीचा. वी कॅन ऑल्सो कम्प्युट पी व्हॅल्यू डायरेक्टली युझिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ एन इज इक्वल टू 12 अँड पी इज इक्वल टू 0.5. ओके, फॉर्म्युल्यानुसार आपण पी व्हॅल्यू डायरेक्टली आपण फाइंड करू शकतो. पण ह्या ठिकाणी आपण काय केलं, द टू साइडेड पी व्हॅल्यू for the test is p value is equal to 2 into p of 3, p of x is less than or equal to 3, which is equivalent to the p values. The p of x is less than or equal to 3 plus p of x is greater than or equal to 9. Again, two-sided p values is probability of observing few or many positive or negative signs. Here we observe three negative signs and thus 9 positive signs. The opposite situation would be 9 negative signs and the 3 positive signs, as n is equal to 12. The two-sided p values of probability observing the test statistic as more extreme in the either direction. That is, p of x is less than or equal to 3 plus p of x is greater than or equal to 9. We can compute the p value using binomial formula or statistical computing package as follows. P value is equal to काय आहे 2 into p of x is less than or equal to 3.
ओके, मग ह्या ठिकाणी काय येणार आहे, तर 2 इंटू काय असणार आहे, पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3. ओके, तर पी ऑफ 0, पी ऑफ 1 आणि पी ऑफ 2 आणि पी ऑफ 3 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहेत. ओके, कशा फाइंड करणार आहात, तर वरती आपल्याला एक रेफरन्स साठी आपल्याला जो प्रिव्हियस क्वेश्चन होता पी पी व्हॅल्यू फाइंड करण्यासाठीचा, पी सक्सेसचा, त्याच्यानुसार आपल्याला काय करायचे, ह्या व्हॅल्यू फाइंड करायचे. ओके, ह्या ठिकाणी अगेन तुम्हाला रिपीट करून दिलेलं नाहीये पॉईंट, डायरेक्टली त्यांच्या व्हॅल्यूज या ठिकाणी पुट केलेले आहेत. ओके, तर आपल्याला ह्या पीच्या व्हॅल्यू आपण फाइंड करून झाल्यानंतर मल्टिप्लाय बाय 2 करायचं आहे. जो काही कॉन्स्टंट असेल तो तुमचा काय असणार आहे, तुमचं पी व्हॅल्यू असणार आहे. बिकॉज द पी व्हॅल्यू ऑफ 0.1460 exceeds the level of significance alpha is equal to 0.05, we do not have to statistically significant evidence at alpha is equal to 0.05. ओके, तर हा क्वेश्चन आपल्याला ह्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, आतापर्यंत कोणते कोणते पॉईंट झालेले आहेत लक्षात घ्या. साइन टेस्ट साठी आपण फर्स्ट काय फाइंड करतो, तुमचा जो गिवन डेटा दिलेला आहे त्या गिवन डेटानुसार आपण डिफरन्स फाइंड करतो. डिफरन्स फाइंड करून झाला तर त्याच्यानंतर जो मायनस साइन आहे त्याला मायनस आपण साइन देतो आणि ज्या ठिकाणी प्लस आहे त्याला आपण प्लस साइन देतो. जर आपल्याला क्वेश्चन मध्ये हा 0 आपल्याला जर असेल, जर त्या ठिकाणी आपल्याला एका एका झिरोला किंवा बॅलन्स करून घ्यायचं आपल्याला. सपोज 2 झिरो असतील तर त्या ठिकाणी एकाला मायनस एकाला प्लस आपण असे सायन्स देणार आहोत. म्हणजेच काय होणार आहे, ते इक्वल आपल्याला जे बॅलन्स होणार आहे, म्हणजे निगेटिव्ह पण नाही आणि पॉझिटिव्ह पण नाही, असं म्हणजे एकाला एक झिरो आणि दुसऱ्याला एक झिरो प्लस असा एक आपण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आपण डिस्ट्रीब्यूट करून देतो. आणि त्याच्यानंतर साईन आपण फाइंड करून घ्यायचे, निगेटिव्ह सायन्स किती आहेत आणि पॉझिटिव्ह सायन्स आपल्याला किती व्हॅल्यूज मिळालेले आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचे, तुमच्या पी व्हॅल्यू फाइंड करून घ्यायचे. ओके, आणि त्याच्यानुसार आपल्याला हे जे ह्या टाइपचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचे. ओके, आता हे संपूर्ण झालं फॉर युअर साइन टेस्ट. ओके, आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला विल्कोक्सॉन साइन रँक टेस्ट. आपण तो पार्ट एक स्टार्ट करूया. ओके, विल्कोक्सॉन साइन रँक टेस्ट. In this extension of sign test, which takes into account magnitude and direction also. Okay, since it takes into account magnitude, this is more powerful and more accurate than the sign test. Here we assign the rank for ordinal data. Another test for the pair of observation for ordinal data is called as the Wilcoxon sign test. ओके, 1 मार्क्स साठी मोस्टली क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर दिस टेक्स इनटू कन्सिडरेशन मॅग्निट्यूड अल्सो. ओके, आता ह्या ठिकाणी लक्षात ठेवा, विल्कॉक्सॉन साइन टेस्ट जी आपल्याला दिलेली आहे ती आपल्याला साइन टेस्टचीच एक्सटेन्शन आहे, पण आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला मॅग्निट्यूड ॲज वेल एज युअर डायरेक्शन ह्या दोन्हीही पॉइंट्स आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करावे लागतात. मॅग्निट्यूड ॲज वेल एज युअर डायरेक्शन. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला एक डेटा दिलेला आहे. डेटामध्ये काय दिलेलं आहे, स्टुडंट्स दिलेले आहेत आणि बिफोर ट्रीटमेंट आणि आफ्टर ट्रीटमेंट क्वेश्चन्स जवळपास सेमच आहे. आपल्याला हा डेटा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आता ती विल्कॉक्सॉन साइन टेस्ट आपण कशी करायची ती बघून घ्या. या ठिकाणी पुढची स्टेप काय असणार आहे, सेम आपल्याला साइन टेस्ट सारखं आपल्याला डिफरन्स फाइंड करून घ्यायचा बिफोर मायनस आफ्टर. ओके, आता ह्या ठिकाणी आपण डिफरन्स घेतलेला आहे बिफोर मायनस आफ्टर. त्याच्यामध्ये आपल्याला ज्या वेळेला तुम्ही हा टेबल फाइंड कराल त्यावेळेला ज्या बिफोरची व्हॅल्यू आहे ती मायनस तुमची आफ्टरची व्हॅल्यू आपण सबस्ट्रॅक्ट करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे, द नेक्स्ट स्टेप इज टू द रँक डिफरन्स स्कोर्स. We first order the absolute values of differences scores and assign rank from 1 to n to the smallest through the largest absolute values of different score and assign the mean rank when there are ties in the absolute values of the different scores. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, तर विल्कॉक्सॉन सायंटिस्ट मध्ये आपल्याला त्यांचे जे व्हॅल्यूज असतील, जो तुमचा डिफरन्स ऑब्झर्व झालेला त्या डिफरन्स त्या व्हॅल्यूज वरून आपल्याला काय करायचं की आपल्याला आपल्या रँक सेट करून घ्यायचे. ओके, आता रँक सेट करून घेत असताना
फर्स्ट लक्षात घ्या. आता ह्या ठिकाणी आपल्याला हा ऑब्झर्व डिफरन्स मिळाला आहे, जो आपण ह्या ठिकाणी एंडिंगला डिफरन्स फाइंड केलाय तो आपण ऍज इट इज ह्या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, फ्रॉम मिनिमम व्हॅल्यू टू मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे, असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला हा टेबल लिहून घ्यायचा आहे. मिनिमम व्हॅल्यू किती आहे तर 5 आहे आणि मॅक्झिमम व्हॅल्यू ह्या ठिकाणी किती आहे तर मॅक्झिमम 70 आहे. सो त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, तुमची रँक लिहून घ्यायची. आता त्याच्यानंतर आपल्याला सॉरी व्हॅल्यूज लिहून घ्यायचे इन असेंडिंग ऑर्डर. आणि त्याच्यानंतर रँक्स आपल्याला कशा द्यायच्या आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला एक व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळते 5, तर 5 ला ही फर्स्ट आपल्याला सर्वात मिनिमम व्हॅल्यू आहे, राईट. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी रँक 5 किती असणार आहे तर 1 रँक असणार आहे. सेकंड व्हॅल्यू आहे 15, 15 ची रँक किती असणार आहे तर 2 रँक असणार आहे. त्याच्यानंतर पुढची व्हॅल्यू आहे 20, 20 इज फॉर युअर थर्ड आणि फोर्थ टर्म साठी आपल्याला काय आहे तर 20 ही रँक मिळते आपल्याला. सो दॅट्स वाय 3 आणि 4 चा जो मिडल पॉइंट असणार आहे, मिडल पॉइंट म्हणजे किती असणार आहे 3 आणि 4 चा तर 3.5. सो दॅट्स वाय मग 3.5 हा जो नंबर आहे तो आपण ह्या दोघांसाठी सुद्धा द्यायचा आहे. म्हणजे फर्स्ट 20 साठी पण 3.5 असणार आहे, सेकंड 20 साठी सुद्धा 3.5 हा रँक असणार आहे. ओके, कारण की ह्या दोघांचे ऍव्हरेज दोघांचे मार्क्स किंवा ऑब्झर्व व्हॅल्यूज किती आहेत तर 20 आहेत, सेम आहेत म्हणून. त्याच्यानंतर पुढचं जी व्हॅल्यू आहे 3 आणि 4 झाले आणि त्याच्यानंतर मग 25 साठी किती रँक असणार आहे तर 5 ही रँक असणार आहे. ओके, नेक्स्ट 30 साठी 6, 35 साठी 7 आणि 70 साठी 8. ओके, तर ह्या रँक आपण ह्या फॉर्मॅट मध्ये फाइंड करून घेतले. पुढे हिअर ऍडिशनल स्टेजेस इज टू असाइन टू रँक प्लस ऑर मायनस. ओके, ऑब्झर्व डिफरन्स किती मिळालेले आहेत आपल्याला ऑब्झर्व आणि त्याच्यानंतर ऍब्सोल्यूट डिफरन्स जे आहेत ते आपण फाइंड करून घेतले, त्याच्यानुसार आपण त्यांच्या रँक फाइंड केलेल्या आहेत. ओके, आता साइन रँक टेस्ट नुसार आपल्याला ह्या ठिकाणी काय सर्व मिळणार आहे तर पॉझिटिव्ह, कारण की ह्या ठिकाणी आपल्याला एकही निगेटिव्ह साइन मिळालेली नाही. सो दॅट्स वाय साइन रँक टेस्ट काय असणार आपली तर सर्व ज्या आपल्याला रँक्स आहेत त्या सेम रँक्स विथ युअर प्लस साइन, कारण की ह्या ठिकाणी सर्वजण काय आहेत तर प्लस किंवा पॉझिटिव्ह मध्ये आहे. सो दॅट्स वाय सिमिलर टू द साइन टेस्ट हायपोथेसिस for the Wilcoxon sign rank test concerns the population median of the different scores. The research hypothesis can be one or two-sided. Here we consider one-sided test. So that's why H0 काय दिलं तर median difference is 0 आणि H1 काय मिळालेलं आहे आपल्याला alternative hypothesis the median difference is positive, alpha is equal to 0.05. The test statistic of the Wilcoxon sign test ह्या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. Here determine W as test statistic for Wilcoxon sign rank test is it is defined as the smaller of W plus sum of the positive ranks and W minus sum of the negative ranks. For null hypothesis, to accept one wish to have equal numbers of lower and higher ranks that are the both positive and negative. That is W plus and W minus would be equal. Okay. If the alternative hypothesis is true, one except to see higher and positive. In this example, W plus is equal to 36, W minus is equal to 0. Recall the sum of the ranks. Ignoring the signs, we will always equal to n into n plus 1 upon 2. As check the assignment of rank, we have n into n plus 1 divided by 2 8 into 9 divided by 2 is equal to 36, which is equal to 36 plus 0. The test statistic W, minimum value of minimum value of positive ranks, sum of the negative ranks is equal to 0. Determine the critical values of W from table. See table of the critical values of T in the Wilcoxon sign rank test. If the observed values of W is less than equal
to the critical value, reject H0 in the favor of H1. And if the observed values of W exceeds the critical value, accept alternative hypothesis. Table of critical values of W काय दिलेले आहेत? The critical value of W can be found in the table of critical values of T. In the table Wilcoxon sign rank test. आपल्याला जे बुक तुम्हाला मी PDF फॉर्मॅट मध्ये पाठवले त्याच्या एंडिंगला तुम्हाला विल्कॉक्सॉन साइन रँक टेस्टचं तुम्हाला टेबल मिळेल. ओके, आपल्याला इथे मी तुम्हाला वाटलं जर तुम्हाला जर नसेल फाईन मिळाला तुम्हाला मी सेपरेट त्याचे स्क्रीनशॉट्स पाठवेन. Okay, to determine the appropriate one-sided critical values, we need sample size n is equal to 8 and occurs one-sided level of significance alpha is equal to 0.05. Here, for example, the critical value of W is 0 and the decision rule is to reject H0 if W is less than or equal to 6. Thus, we reject H0 as 0 is less than or equal to 0. We can statistically significant evidence at alpha is equal to 0.05 to show that the median difference is positive. There is improvement in the marks due to skills development program. Okay, this is your table for critical values. मी तुम्हाला ह्याचा टेबल पाठवून देईन. आता एक लक्षात घ्या, आपल्याला विल्कॉक्सॉन साइन टेस्ट मध्ये आपल्याला साइन टेस्ट कशी काढायची आपल्याला हे इझिली कळालेलं आहे. काही असं याच्यामध्ये असं डिफरंट काही करायला लागणार नाही, याच्यामध्ये कोणताही फॉर्म्युलाही यूज करायचा नाहीये. फक्त आपल्याला काय करायचे जे साइन टेस्ट आपल्याला या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल किंवा रँक आपण कसे काढतो ते पण तुम्हाला कळालं असेल. रँकच्या वेळेला आपण काय करणार आहोत, तुम्हाला जर कन्फ्युज जर खूपच कन्फ्युज झालं, सिम्पली या ठिकाणी 1 2 3 4 अप टू 8 पर्यंत लिहून घ्या म्हणजे रँक. ओके, ज्या तुम्हाला इन जनरल माहिती आहेत, पण ज्या ठिकाणी तुम्हाला रिपिटेटिव्ह आहेत म्हणजे ह्या ठिकाणी 20 आहे 20 आहे, दोन ठिकाणी रिपिटेटिव्ह आहे, मग त्या ठिकाणी काय करायचं, त्याची जी रँक असेल फर्स्ट ते ह्या ठिकाणी 3 आहे आणि ह्या ठिकाणी 4 आहे, ह्या दोघांचा जो मिडल पॉईंट आहे तो किती मिळाला आपल्याला 3.5 मिळाला. ओके, सपोज ह्या ठिकाणी 3 टाइम्स 20 असते, 20 20 आणि ह्या ठिकाणी सुद्धा जर 20 असतं तर त्या ठिकाणी तुम्ही रँक कोणती दिली असती तर 3 4 आणि 5. मग ह्यांची जी मिडल व्हॅल्यू किती आहे तर 4 मिडल व्हॅल्यू. सो दॅट्स वाय ह्या तिघांची ही रँक किती असते त्या ठिकाणी तर 4 ही रँक असते. तर हे जे आपल्याला रँक आहे त्या रँक आपण ह्या म्हणजे जो आपल्याला मिडल पॉइंट आहे ते ह्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला फाइंड करून घ्यायचे. ओके, कुणाला विल्कॉक्सॉन साइन टेस्ट मध्ये प्रॉब्लेम आहे का, जरा मला अनम्यूट करून सांगा. येस, अतिया, पौर्णिमा, सफा, काही प्रॉब्लेम आहे का विल्कॉक्सॉन साइन टेस्ट मध्ये? नाही मॅडम. कळालेलं आहे? हो. ओके, सफा आणि अतिया पटकन रिप्लाय द्या. येस मॅम. हा, अतिया कळालंय का पॉइंट? हो हो. ओके, चालेल. मग चालेल, आपण ह्या ठिकाणी आपले हे लेक्चर एंड करूया कारण की पुढचा पॉइंट आपल्याला संपवायला हा टायमिंग सफिशियंट नाहीये. ओके, सो दॅट्स वाय आपण पुढचे जे काही क्वेश्चन्स असतील ते वाटल्यास नेक्स्ट लेक्चर मध्ये बघून घेऊया. ओके, थँक्यू.